कारवाई त्याच्यावरती सगळे आले याच्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तशाच नाही असं वाटेल त्याच्यावरती आम्ही काम करू. त्याच्या बाबतीतलं लॅबच्या बाबतीतला आपण प्रश्न विचारला. येस, आपल्याकडं सध्या गेल्या वर्षी थोडक्यात आला होता, पण यावेळेस डेटाच्या आधारे मी बोलतोय. सर्वसाधारणपणे आपण फूड सॅम्पल जर बघितले तर मी तुम्हाला कम्पॅरेटिव्ह डेटा देतो जून 2025 आणि जून 2026 ह्या 2 महिन्याचा. म्हणजे गेल्या वर्षीच्या जूनमध्ये किती सॅम्पल टेस्ट झाले आणि या महिन्याच्या जूनमध्ये किती सॅम्पल टेस्ट झाले. तर गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये फूडचे 1622 सॅम्पल आपल्या 3 ज्या लॅब आहेत त्याच्यामधून झाले होते. यावर्षी जून महिन्यामध्ये 7494 सॅम्पल एवढे टेस्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे रेट वाढलेला आहे. त्याची कालच मी डिटेल प्रेस नोट दिलेली आहे. याच्या बाबतीत आम्ही काय काय मेजर्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 शिफ्टमध्ये काम करणं आहे, त्याच्यामध्ये बॅचेसमध्ये टेस्टिंग करणं आहे. म्हणजे एकाच प्रकारचे जर 10 नमुने असतील, 15 असतील आणि तीच कॅपॅसिटी जर असेल तर तेवढे एका बॅचमध्ये लावणं असेल. त्याचं प्लॅनिंग मॅनेजमेंटच्या बाबतीत केलेलं आहे. प्रोहिबिटेड आयटमच्या बॅचेस प्रायोरिटीवरती घेतलेल्या आहेत, मिल्कच्या बॅचेस प्रायोरिटीवरती घेतलेल्या आहेत. त्यांना स्पेसिफिक काही डेस दिलेले आहे की ते फक्त त्याचंच काम करतील. हे जे मॅनेजमेंट आहे किंवा इथलं ओव्हरऑल मॅनेजमेंट आहे त्याचं मॅनेजमेंटवर फरक पडलेला आहे. अजून पुढच्या महिन्यामध्ये याच्यामध्ये फरक पडलेला असेल. आमचं टार्गेट असं आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे जुलै एंडपर्यंत आपण करंट लेवल कोणत्याही प्रकारची लेगसी राहणार नाही. सो दॅट फूडचा सॅम्पल आला, याला 14 दिवसाची लिमिट आहे, त्या 14 दिवसाच्या आतच त्याचे रिझल्ट जातील. आणि फक्त रिझल्ट जाण्यापर्यंत आम्ही करणार नाही. ते रिझल्ट आल्यानंतर त्याच्यावर जी पुढची कारवाई होणं अपेक्षित आहे माझ्या अधिकाऱ्याकडनं आणि एफबीओस कडनं ती लॉजिकल कन्क्लुजनला नेऊ, याच्यावरती आम्ही काम करतो. अनेक वेळा असं सोशल मीडियावरती व्हिडिओ बघतो की कोणत्याही पद्धतीची रसायनं टाकून ते दूध बनवण्याचा प्रकार केला जातो. तशी कुठची आहे किंवा त्याच्या बाबतीत काय आपण याच्यावरती सोशल मीडियावरती रिस्पॉन्स मी नाही करणार. सोशल मीडियावरती कुणी काय टाकतं याला काय सोच नसतो. तर जे काय आता मी सांगितलं कोणत्या प्रकारचे अनवॉन्टेड म्हणजे प्रोहिबिटेड आयटम आहेत यूज करायला, ते आपल्याला करताच येत नाही. तसे जे सापडतं आपण कारवाई करतोच. या एक मिनिट सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोन्ही आमदारांनी एक डेमो दाखवला होता विधानसभा अधिवेशनाच्या वेळेस. काही रसायनं आणून कसं दूध तयार करतात किंवा फॅट कसं अधिक वाढवतात आहे ना. तर अशा काही आपल्या निदर्शन असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. ते अलाउड मी जे सांगितलं सिंथेटिक मिल्क म्हणून किंवा केमिकल मिल्क म्हणून ते मिल्क नाही याच्या मुळामध्ये, तर ते इलिगलच आहे. इट्स नॉट अ मिल्क, इट्स अ पॉयझन. तर त्याच्यावरती आपण कारवाई करतोच. माझा अधिकार राज्यापुरता आहे. महाराष्ट्रात जे काही दूध येतं ते कोणतेही असू द्या. महाराष्ट्रात जे दूध येतं किंवा जे प्रॉडक्ट असतात ते महाराष्ट्राच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहेत. हे अमूल कूलचे जे दूध येतात, अमूल कूलचे जे दूध येतात स्वीट, ते किती दिवसापर्यंत ठेवू शकतो सर? त्याच्यावर लिहिलेलं असतं ना. पाश्चरायझर आहेत आता मी सांगितलं, त्याच्या लिमिटेशन ठरलेले आहेत. त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जाहिराती केल्या जातात. सॉरी नाही कोणतरी बीडचं कोणतरी हां बीडमध्ये श्रीकृष्ण केकवरती फार्मवरती देखील कारवाई करण्यात आली. पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की लाखो रुपयांचा जो मुद्देमाल होता तिथे फक्त 35,000 रुपयाचं हजार दाखवले आणि कारवाई म्हणजे आरोपी जे होते ते एकच जणावरती कारवाई केलेली, कारण तो 7 ते 8 जण होते त्या ठिकाणी. ज्यावेळेस कारवाई होते त्यावेळेस तिथला मुद्देमालाचा पंचनामा होतो, तो समक्ष होतो. ते किती आयटम आले त्याचे फोटो काढले जातात, त्याची व्हिडिओग्राफी पण आम्ही सांगतो. मोबाईलच्या माध्यमातून आपण काही वेगळे इन्स्ट्रुमेंट दिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे असं जर कोणी म्हणतं असेल की त्यांच्याकडे काही पुरावा असेल जे क्लेम करतात त्यांनी मला सादर करावं, त्याच्यानुसार मी त्याच्यावर कारवाई करेन. पण फक्त बोलायचं की एवढा मुद्देमाल लाखाचा होता, त्यांनी जाऊन बघितलं होतं का लाखाचा होता का 35,000चा होता का 1 कोटीचा होता हे मला माहिती आहे. त्यांच्याकडे काही पुरावा असेल डेफिनेटली आपण कारवाई करू. ती कारवाई बीडमध्ये 2 दिवसापूर्वीची कारवाई रात्री 2-3च्या दरम्यान सुरू झालेली कारवाई. ते जशी इंटेलिजन्स आमच्याकडे आला आमची टीम तिथे गेली, ते पूर्णपणे तपासल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी आढळल्या. जवळजवळ दुसऱ्या दिवशीपर्यंत कारवाई चालू होती, ती केली. आणि तो उद्योजक किंवा जो आहे तो अगदी 2-3 महिन्यापूर्वीच त्यांनी लायसन्स घेऊन काम चालू केलेलं होतं. तो वी हॅव ट्रेस्टेड आणि त्याचे जे काही लॉजिकल कन्क्लुजन प्रॉसिक्युशन करून सगळे आपण पेनल्टी त्यांच्यावरती कारवाई करूया. सर अजून एक होता, मुंबईत अनेक ठिकाणी जे पान जे आहे ते विकलं जातं, काही जे पान सेवन केल्यानंतर चक्कर येणं, बीपी लो होणं किंवा अशा प्रकारचं त्याने प्रकार जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतात. यावरती देखील काही कारवाई करणार? अरे एफडीचे प्रश्न विचारे बाबा. नाही आता तू पान खाणार खायच्या बाबतीत माझा इश्यू नाही. गुटखा होते बॅनच आहे. असे गुटखा कोणी वापरत असेल ते सांगा, आम्ही कारवाई करतोच आहे ना. अरे हो, असं कुठे येत असेल कोणी पाठवणार असेल तर आम्हाला सांगा, आम्ही पण मागू आणि आम्ही कारवाई करू. काही अडचण नाही. वी डू दॅट ऑल्सो. म्हणजे कुणी असा ॲड्रेसवर येत असेल तर आम्ही कुणाला तरी पाठवायला लावू
ड्रेसिंग मागायला तर मी तसंही करतो आम्ही करतो ना तसे काहीच अडचण नाही. असं असेल माहिती असेल तर डेफिनेटली कारवाई करू आपण, काहीच अडचण नाही. सॉरी कम अगेन परत बोला. राज्य व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये बटाट्यामध्ये बरेच किडे आढळल्याचे आता समोर आले. कुठे? नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिकेत का हॉटेलमध्ये कुठे? कॅन्टीनमध्ये. आम्ही तपासणी करू, पाठवा तिथे तुम्ही, काय अडचण नाही. हां काय 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 मुंबईमध्ये सगळे दूध सेंटरवर दूध भेटत होतं. हां आता प्रत्येक गल्लीमध्ये दुकानांमध्ये छोटे छोटे जे दुकानं आहेत तिकडे दूध आता मिळतं तर ते जास्त भेसळयुक्त असतं. हे असं तुमचं म्हणणं आहे, कुठं असेल तर सांगा, आम्ही करतो. दॅट इज वॉट वी आर एक्सपेक्टेड. प्लीज अंडरस्टँड. ऐकून कसं असतं, ज्यावेळेस हे गोष्टी असतात, दिस इज अ 3 खूप महत्त्वाचे स्टेक होल्डर आहेत त्याच्यामध्ये. एक FBO जो हा माल तयार करतो विकतो, तो व्यावसायिक जो आहे तो. दुसरा रेग्युलेटर म्हणजे आम्ही FDA, आणि तिसरा कंझ्युमर. हे तिघांनी मिळून करायच्या गोष्टी आहेत. रेग्युलेटरचा रोल रेग्युलेटर डेफिनेटली करेल. कमी पडत आहोत आणखी इम्प्रूव्ह करू आम्ही, काही प्रश्न नाही. त्यासाठीच आपण हे जे ऑर्डर्स काढतोय, ऑर्डर काढण्याचे उद्देश काय? ऑर्डर काढण्याचा उद्देश एक आहे, FBO यांना हे त्या ऑर्डर्स चांगल्या पद्धतीने परत माहीत व्हाव्यात. काय त्यांचे मानकं वापरायचे, कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड करायचे हे माहिती व्हावं आणि त्यांनी कंप्लाय करावं. दुसरा उद्देश माझा, आणि तो महत्त्वाचा उद्देश आहे, की लोकांमध्ये जागृती तयार झाली पाहिजे, अवेअरनेस झाला पाहिजे, की याच्या माध्यमातून होईल, त्यांनाही ह्या गोष्टी कळतील, त्यांनी क्वेश्चन करावेत. त्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट विकत घेताना ती योग्य आहे का, ते पॅकेज वाचावं, त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट आहे का, त्याचे कॉन्स्टिट्युएंट काय आहेत, ते फक्त समोरच्या पार्टला न करता पाठीमागचाही पार्ट बघा. अगर पॅकेजिंग 3 साईडने होतं, समोरच्या बाजूने साईडने आणि पाठीमागच्या साईडने, तर ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते पण वाचावं. तर ते वाचणं आणि आम्ही रेग्युलेट करणं. तर हे इज अ कंबाईन ऍक्टिव्हिटी. जिथं काही असं असेल तर डेफिनेटली आपल्याला जे मीन्स दिलेले आहेत त्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलं तर आम्ही कारवाई करू. आम्ही सुमोटोही कारवाई करतो, कंप्लेंटच्या माध्यमातून करतो, इंटेलिजन्सच्या माध्यमातून करतो. त्याच्यामुळं इट इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. तर प्रत्येक माणसापर्यंत मी पोहोचू शकत नाही, पण इंडिव्हिज्युअल माणूस आमच्यापर्यंत ह्या माध्यमातून पोहोचू शकतो, कंप्लेंटच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून तो पोहोचू शकतो. अशा जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर डेफिनेटली प्लीज पॉइंट इट आउट. विल वर्क ऑन दॅट. लोकसहभाग हा तुमच्या या चळवळीतला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ऑफकोर्स आता जे डेअरी आहेत ते म्हणजे जे सुट्टं दूध विकतात, तर त्याच्यात जी तुमची जी मानकं आहेत की बाबा तेवढं याचं असलं पाहिजे, तर सामान्य माणसाला त्या ठिकाणी ते म्हणजे पॅकिंगला तुम्ही व्यवस्थित पॅकिंग आहे की नाही हे बघायला स्कोप आहे किंवा म्हणजे सुट्टं दूध त्या डेअरीतून मिळतं. मी आता खूप क्लिअरली सांगितलं. मी आता क्लिअरली सुट्टेत बघायच्या बाबतीत व्हेरी क्लिअरली सांगितलं की तुम्हाला पॅकेजमधलं ओपन करून विकता येत नाही. शेतकरी स्वतः काढलेले आहे, ते दिलेले आहे, त्याप्रमाणे तो विकू शकतो. पण बऱ्याच शहरामध्ये हे जे पॅकेजमधलं दूध आहे ते काढून त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने काही केमिकल असतात ते विकले जातात. तर शक्यतो ते अवॉइड करावं, अनलेस आपल्याला माहिती आहे की हा शेतकरी आहे तो खरोखर देतो. आता आम्ही ह्या कारवाई सुरू झाल्यानंतर माझ्याकडे असे फीडबॅक आहेत की बऱ्याच ठिकाणी रोडवर दूध विक्रेते बसायचे, ते आता प्रश्न बंद झालाय. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ देर वॉज सम प्रॉब्लेम. तर शहरामध्येही आपल्या बऱ्याच वेळेस आपण करतो की बाबा आम्हाला पॅकेजमध्ये प्रॉब्लेम वाटतोय, ते काही चांगलं नाहीये म्हणून मी सुटं दूध घेईल. पण सुटं दूध जर घ्यायचं असेल तर एन्श्युअर करा की खरोखर तो फार्मर आहे किंवा फार्मरमधून आणलेला आपल्याकडे जेन्युइन आहे आणि मध्ये तो भेसळ करणार आहे, एवढं एन्श्युअर करा. ते तुमचा विश्वासाचा इश्यू आहे. तर त्या दृष्टिकोनात आपण सुटं दूध घेतानाही ते काळजी घेतली पाहिजे. एक दुसरा प्रश्न असा आहे हिंदीमध्ये नाही, इंग्लिश किंवा मराठी. हाँ आप मराठी में जवाब दीजिए. एनर्जी ड्रिंक जो है स्टिक, उसको लेकर स्वामी को सवाल उठाया गया, उसे प्रतिबंध लगाया जाएगा. 500 मीटर के दायरे में स्कूल या कॉलेज में अगर बेचा जा रहा है तो उस पर कार्रवाई होगी. तो आपका FDA डिपार्टमेंट कार्रवाई करेगा. आपके पास क्या उसको लेकर आपने योजना बनाई है ना, मुझे पता है. आंसर दिया गया है अधिवेशन में. इश्यू एवढा आहे की हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स आहेत, त्याच्यावरती एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वीची फसायची ऑर्डर 30 जून 2026ची फसायची ऑर्डर्स काढल्या आहेत, नोटिसेस काढलेल्या आहेत. हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे ते लिहिता येत नाही, क्लेम करता येत नाही, म्हणून 30 जूनच्याच फसाईच्या ऑर्डर्स आहेत. अशा प्रोड्यूस करणाऱ्या ज्या कंपन्या 10-12 कंपन्या आहेत, इन्क्लुडिंग तुमच्या पेप्सिको आहे, रेडबुल आहे, तुमच्या त्याच्यानंतर स्टिंग आहे, यांना नोटिसा 30 जूनपूर्वी आत्ताच काढलेल्या आहे की तुम्ही असं लेबल करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की फसाई ॲक्टमध्ये जे अनेक्षर ए आहे ज्याच्यामध्ये फूडच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि फूड कॅटेगरीमध्ये हे एनर्जी ड्रिंक असं काही डिफाईन केलेलं नाही. म्हणून त्या ऑर्डरमध्ये असं स्पेसिफाय केलेलं आहे की जे
त्याचा आधार घेऊन किंवा शेड्यूल 4 ज्याच्या आधारे हे मानक आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही एनर्जी ड्रिंक असं लिहिता कामा नये. हे त्या कंपनीला ऑलरेडी फसायनी नोटीस काढलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर लिहिण्याचा जो प्रकार आहे आता इथून पुढे बंद होईल. त्याच्या एक वो बंद होईल. आता दूसरा सवाल जो आपने किया कि स्कूल के बारे में जो रेगुलेशंस है स्कूल के 500 मीटर्स में क्या चाहिए उसका क्लियर ऑर्डर है. कौन से उसमें आपका गुटखा नहीं रह सकता है, वो तो प्रोहिबिटेड है, लेकिन सिगार नहीं रह सकता है, कौन से आइटम रह सकते हैं नहीं रह सकते हैं, इसका ऑर्डर है. वो इम्प्लीमेंट करना सभी की जिम्मेदारी है, पर्टिकुलरली FDA डिपार्टमेंट ऑन द वन हैंड एंड प्रिंसिपल ऑफ द स्कूल ऑन द अदर हैंड. प्रिंसिपल ऑफ द स्कूल ऑनर वो 500 मीटर में अगर ऐसा कुछ है तो हमें बताए, हम उस पर कार्रवाई करेंगे. उसके बारे में डिटेल्ड ऑर्डर कुछ दिनों में मैं इशू कर रहा हूं कि स्कूल मैनेजमेंट ने क्या करना चाहिए, पेरेंट्स ने क्या करना चाहिए, FDA ने क्या करना चाहिए. अभी इस पॉइंट में हर एक डिस्ट्रिक्ट में टीचर्स ट्रेनिंग हो रही है थ्रू एजुकेशन डिपार्टमेंट डाइट के थ्रू. तो उसमें मैंने मेरे ऑफिसर्स असिस्टेंट कमिश्नर लेवल के ऑफिसर वहां भेजे हैं. जो टीचर्स ट्रेनिंग हो रही उसी में जो स्कूल रेगुलेशन फूड के बारे में है वो क्या है वो बताने के लिए ट्रेनिंग के लिए उसका एक सेशन हर एक डिस्ट्रिक्ट में हमने किया है, सो दैट एवरी टीचर कम्स टू नो कि हमें क्या करना है क्या नहीं करना है. राइट फ्रॉम उनका वेंडर कैसा होना चाहिए, वहाँ कौन सा खाना अलाउ करना चाहिए, कौन सा नहीं करना चाहिए, कौन सा बैन है, ये सब गाइडेंस हर एक टीचर के पास जा रहा है, टीचर की ट्रेनिंग के थ्रू जा रहा है. अभी आज ऑन अभी चल रहा है तो हर एक डिस्ट्रिक्ट में हो रहा है, तो एक अवेयरनेस होगा. उसके बाद कुछ दिनों के बाद 8-10 दिन के बाद मैं स्कूल का जो स्टैंडर्ड्स है फूड के बारे में, चिल्ड्रन के बारे में, न्यूट्रिशन के बारे में, उसका जैसा अभी दूसरा ही जो ऑर्डर निकला मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स वैसा ऑर्डर वो भी निकाल रहा हूँ. उसके तहत आपके जो क्वेश्चन है सब आंसर हो जाएंगे उसमें. तो सवाल ये क्या था कि एनर्जी ड्रिंक तो नहीं, मतलब आप एनर्जी क्लेम नहीं कर सकते. नहीं कर सकते. तो अगर एनर्जी क्लेम नहीं कर सकते तो कंपनीज आपको कहीं कम क्या क्लेम कर सकती है? सिंपल तो उनका ड्रिंक और वो ये ऐसी ड्रिंक है, ड्रिंक कैफिनेटेड ड्रिंक या एरेनेटेड ड्रिंक या कार्बोनेटेड ड्रिंक डिफाइन होता है. उसके कंटेंट्स कितने होने चाहिए वो डिफाइंड है, उसका वायलेशन वो नहीं कर सकते. लेकिन वो एनर्जी ड्रिंक नहीं बोल सकते क्योंकि बहुत से लोग एनर्जी है इसलिए लेते हैं या देते हैं. उसमें ये भी है कि 18 साल के नीचे लोगों को रिकमेंडेड नहीं है करके. इट इज नॉट रिकमेंडेड, इट इज नॉट बैन बट इट इज नॉट रिकमेंडेड. तो पेरेंट्स से मेरी ये गुजारिश है, लोगों से मेरी ये गुजारिश है कि ये 18 साल के नीचे वाले लोगों को पीने मत दीजिए, प्रिवेंट कीजिए. इट इज नॉट रिकमेंडेड, इट इज नॉट एडवाइजेबल बिकॉज इट कंटेंट्स का तुम्हारा कैफीन है, उसमें इट कंटेंट्स तुम्हारा शुगर है, वो कंटेंट है, उसमें कंटेंट लिखा हुआ होता है. और उसमें रिकमेंडेड भी लिखा है कि नॉट रिकमेंडेड फॉर पर्सन्स बिलो 18 ईयर्स, लैक्टेटिंग मदर्स, प्रेग्नेंट मदर्स, लिखा है उस पर. ये मैंडेटरी है. तो मेरा ये है कि लोगों ने इसको पालना चाहिए, इसका इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, सेल्फ इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, ऑटोमेटिकली प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा. क्योंकि आप जैसे कह रहे हैं कि 18 साल के नीचे तो आप यूज नहीं कर सकते, लेकिन हाईली यूज रेगुलरली इस रिकमेंडेड, प्रिवेंटेड नहीं है, रिकमेंडेड है. तो वो तो हर एक इंडिविजुअल का चॉइस है ना. तो पेरेंट्स तो इसीलिए तो अवेयरनेस जो है, तो पेरेंट्स ने ये केयर लेनी चाहिए कि वो ड्रिंक नहीं कर रहे हैं. फिर अब आप कुछ इस तरह की सर्वे शुरू करेंगे, इसके बाद सर्विस सर्वे शुरू करेंगे ताकि जैसे सर्विस जो एनर्जी है तो यही बोल रहा है कि मैं टीचर्स और प्रिंसिपल को हम जब ट्रेनिंग कर रहे हैं उनको यही तो बता रहे हैं. तो हर दिन तो वहाँ प्रिंसिपल रहेगा, टीचर रहेगा, हर दिन तो कोई अथॉरिटी नहीं रह सकता वहाँ पे. तो हर दिन उनके पास स्कूल में बच्चे आते हैं, पेरेंट्स से इंटरेक्शन रहता है, एरिया उनके कंट्रोल में, उनको फुल अथॉरिटी है. और उनका कोई कंप्लाई नहीं कर रहा तो हमें इंटीमेट करे, हम वहाँ पे कार्रवाई करेंगे. बट प्राइमरीली प्रिंसिपल ऑफ द स्कूल हैज टू डू इट. इसके ऑर्डर्स में निकाल रहा हूँ तो वो होगा. तो और इसके साथ पेरेंट्स ने कोऑपरेट किया, ऑटोमेटिकली ये हम काम अच्छी तरह से कर सकते हैं. जरूरी है. सर एक महत्वाचं लास्ट मागच्या आठवड्यामध्ये मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला महिला बाल कल्याणचे सचिव, सगळे झेडपी सचिव, सीईओ आणि कलेक्टर होते. यावेळेला THR टेक होम रेसिपी जी योजना आहे त्या योजनेतून मुलांना घरपोच आहार दिला जातो 0 ते 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांना. तर तो जनावरांनाही खाण्याच्या लायकीचा नाहीये आणि तुम्ही अशा पद्धतीनं देता आहात, अशा पद्धतीचं स्टेटमेंट मुख्य सचिवांचं होतं. आणि त्यामुळे तुमच्या विभागाचा निधी हा पशुसंवर्धनाला दिला पाहिजे आणि तुम्ही खूप केअरलेस वागता असं स्टेटमेंट होतं. तर तुम्ही त्या THR संदर्भात काय ऍक्शन करणार? हे स्टेटमेंट मला माहीत नाही, मी त्याच्यावर कमेंट करण्याचं काहीही कारण नाही आहे. बट माझ्या डिपार्टमेंटच्या FDAचा जो काही रोल आहे तो एवढाच आहे की सर्व प्रकारचे जे काही फूड आहे त्याचं टेस्टिंग करणं. त्याच्यामध्ये अंगणवाडीला जाण्याच्या फूडचं ते पण टेस्टिंग करतो, जे स्वस्त धान्य दुकान आहे ते करतो. त्याची इंटेन्सिटी आम्ही वाढवणार आहोत, सॅम्पल आणखी चांगल्या पद्धतीने वाढवणार आहोत आणि तिथं काही चुका असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. अरे एक मिनिट, आता भरपूर वेळ झालाय. आणखी तुम्हाला याच्यावर थांबवू का? काही दुसरी जी महत्वाची चालेल त्याच्यावर काही बोलू.
म्हणजे माझी इच्छा नव्हती, पण तुम्ही प्रश्न नंतर विचारणार होता. तर हॉटेल जेव्हा कारवाई विचारतो तुम्ही बोलला असता, पण ती प्रश्न ती पण देतोय. पण ह्या दोन सेपरेट आहेत. सो देर फर्स्ट ही ऑर्डर आहे ती परमनंटली लॉंग टर्मची, आणि हॉटेलच्या बाबतीत जी HRE ऑर्डर काढली होती आपण त्याच्यानुसार पहिल्या 2 दिवसाच्यात आपल्याकडे माहिती आलेली आहे. त्याच्यानंतरची आपण जे कारवाई केलेल्या आहेत 1 आणि 2 जुलैला, तर महाराष्ट्रभरामध्ये एकूण 154 हॉटेल रेस्टॉरंटवरती आपण व्हिजिट केलेले आहेत, 154 अक्रॉस महाराष्ट्र. त्याच्यापैकी 32 हॉटेल रेस्टॉरंटचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 66 यांना इम्प्रुव्हमेंट नोटीस आपण दिलेली आहे. त्याचे डिटेल्स देईलच मी. त्याचबरोबर पान गुटखा, मसाला गुटखा विक्री याच्यावरती 13 व्यक्तींना अटक केलेली आहे गेल्या 2 दिवसामध्ये. 5 आस्थापना सील केलेल्या आहेत, 4 वाहनं जप्त केलेली आहेत. जवळजवळ 2,41,00,000 प्लस माल प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केलेला आहे. ह्या ज्या हॉटेलवरच्या कारवाया आहेत त्याच्यामध्ये ठाणे विभागात 10, नाशिक विभागात 10, पुणे विभागात 7, अमरावती विभागात 4, छत्रपती संभाजीनगर विभागात 1 इत्यादी निलंबनाच्या कारवाया झालेल्या आहेत. त्याचे नावं लिस्ट सगळी दिलेली आहे मी. अपेक्षित हे आहे की याच्यावरती लोकांनी सुद्धा आपण जिथं अन्न खातो ते व्यवस्थित आहे का, ते मानकाप्रमाणे आहे का हे बघणं अपेक्षित आहे. हॉटेल आहे तर तिथं पहिलं तर फसायचं लायसन्स किंवा लायसन्स आहे की नाही बघा. असेल तर अगदी ज्या मी HREच्या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की स्वच्छतेपासून सगळ्या गोष्टी आहेत का ते बघा, जे आपल्याला दिसू शकतात. विभागनिहाय तुम्हाला जर हॉटेलच्या बाबतीतली माहिती दिली तर मुंबईमध्ये 17 म्हणजे बृहन्मुंबई या विभागामध्ये 2 जिल्हे जे येतात, 17 आपण हॉटेलला व्हिजिट किंवा इन्स्पेक्शन केले, 5 सुधारणा नोटीस दिल्या. कोकणामध्ये 23, 10 परवानगी निलंबन केले. पुण्यामध्ये 53, 25 सुधारणा नोटीस, 7 परवानगी निलंबित केले. नाशिकमध्ये 20 सुधारणा नोटीस, 7 निलंबन परवानगी 10. छत्रपती संभाजीनगर 4 आस्थापनांना व्हिजिट केली, 1 परवाना निलंबित केला. अमरावतीमध्ये 23 ठिकाणी व्हिजिट केल्या, 15 सुधारणा नोटीस दिल्या.